बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील अतिदुर्गम भागातील गोमाल या गावच्या 3 रुग्णांचा मृत्यू अतिसारामुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। झोळीमध्ये नेत असताना म्हणजे दवाखान्यामध्ये नेत असताना त्यांचा या ठिकाणीच मृत्यू झाला। त्याचं कारण असं आहे की आपण जर बघितलं तर हा रस्ता आहे, रस्त्यामुळे गावामध्ये कुठल्याही प्रकारची गाडी जाऊ शकत नाही, ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही। परिणामी गोमाल गावामध्ये जी अतिसाराची लागण सध्या सुरू आहे, जवळपास 15 ते 20 रुग्ण गावामध्ये सध्या सलाईन घेत आहेत। प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा आयोजित केले आणि 3 रुग्णांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। त्यामध्ये 2 लहान मुलं आहेत तर एका तरुणीचा सुद्धा समावेश आहे। भिंगारापासून गोमालपर्यंत जवळपास 8 किलोमीटरचा रस्ता जर बघितला तर या रस्त्यावर मोठमोठे दगड आहेत, ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। अति दुर्गम भागामधून हा रस्ता जातोय आणि गोमालपर्यंत जाण्यासाठी कुठलीही सुविधा नसल्यामुळे या गावातील रुग्ण असेल किंवा अन्य कोणत्याही सुविधा या गावातील नागरिकांना मिळत नाही। त्यामुळे या 3 रुग्णांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। मी सध्या या भिंगारा ते गोमाल या रस्त्यावरती उभा आहे आणि हे जर दृश्य जर बघितलं आपण तर अतिशय या ठिकाणी भयानक स्थिती या रस्त्याची आहे। गेल्या अनेक वर्षापासून या भागाचं प्रतिनिधित्व करतात ते भाजपाचे आमदार डॉक्टर संजय कुटे। त्यांचं या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं या रस्त्यावरून तरी आपल्याला दिसतंय। त्यामुळं जे 3 रुग्ण आहेत, या रस्ता नसल्यामुळं या 3 रुग्णांना दवाखान्यामध्ये जाताना म्हणजे त्यांना वेळेत उपचार मिळाला नाही, त्याचं कारण जे आहे तो रस्ता, त्यामुळे त्यांचं या ठिकाणी मृत्यू झाल्याचं समोर येतंय। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।